सन्माननीय राजसाहेब आज करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनासाठी आज सगळे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा हा मेळावा आहे. मध्यंतरी काही विभाग अध्यक्षांच्या नियुक्त्या नव्यानं करण्यात आलेल्या होत्या. शाखा अध्यक्षांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही आल्या त्या सुरू होतं. आज काही नवीन पदाधिकारी कार्यक्रम नवीन हे होणार आहेत घोषणा. आज सन्माननीय राजसाहेब पक्ष बांधणीच्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची, काय काय त्याला करणं आवश्यक आहे, गटाध्यक्षांपासून उपशाखाध्यक्ष असतील यांनी काय पद्धतीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे या संदर्भातलं मार्गदर्शन करतील. यापूर्वी सुद्धा निशिकांत दुबे यांनी मुंबईबाबत मराठी माणसांबाबत काही वक्तव्य केली होती, त्याला प्रत्युत्तरही राजकीय दिले होते. आता निशिकांत दुबे असं म्हणतात की मुंबईमध्ये केवळ 30% लोकच मराठी बोलतात, इतकंच नाही तर बीएमसी निवडणुकीनंतर ठाकरे संपतील, ठाकरेंचं राजकारणही संपतील कारण की भाषा आधारित आहे. आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे. फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू. वारंवार अशा प्रकारची नव्याकडनं ही वक्तव्य केली जात आहेत. शेकापचा जो मेळावा झाला त्या व्यासपीठावर राज ठाकरे म्हणाले होते की अशा प्रकारची बात हे विशेषतः जेव्हा गुजराती साहित्य संमेलन भरवलं जात आहे तर त्यावर आम्ही व्यक्त होणार नाही, कारण अशा पद्धतीच्या वादांना अशा पद्धतीच्या राजकारणाला दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, खरं काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत. मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण वारंवार वादग्रस्त अशी विधानं केली जातात, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मनसे किंवा शिवसेना ठाकरे कुठेतरी टार्गेट होतोय किंवा त्यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतं काय आम्हाला टार्गेट करणार आणि कशाबद्दल करणार. आम्हाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांचं टार्गेट हे बिहारच्या निवडणुकात हे लक्षात ठेवा. मुळात असं आहे बघा, निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये. आज निसर्गाने ठरवलेलं असतं, निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर कोपतो ही भावना आहे. आता पहिले आपण नागपंचमीला सापांना दूध पाजायचो, तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण. त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो. मला जर वाटतं काही गोष्टी या भावनेने नाही तर बुद्धीने बघण्यासारख्या असतात. संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर येते. संस्कृती तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही, काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातनं पण बघाव्या लागतील. या प्रकरणात पत्र लिहिले या सगळ्या प्रकरणात कबूतरखान्याच्या विषयात. आता लोढा सारखा शिकलेला माणूस आहे, जो मंत्री आहे, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे. आणखी एक प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना, नागपंचमीला पाजायचो, आपण बंद केलं ना. का केलं? कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी. मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत. प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या काळानं रूप बदलतात, त्या बदलल्या गेल्या पाहिजेत. निसर्गप्रेमी म्हणतात की हे 3 दिवसापासून बंद आहे म्हणून काही कबुतरांचा मृत्यू. ते मुळात असं आहे बघा, कबूतर जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही. ती येतात जन्माला ते त्यांचं खाणं शोधतात. माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसाने काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही. तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे. मध्यंतरी शिवसेना कुठेतरी शांत झाली होती. ठळक अटॅकसारखे प्रकार शिवसेनेकडून फारसे होताना दिसत होते. शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं. परंतु काल संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे की मराठीसाठी हाणामारी करायची वेळ आली तर तीही करू. कुठेतरी पुन्हा शिवसेना बॅक टू ट्रॅक जातीय असं वाटतंय का? कल्पना See, this meeting is particularly for the preparation of forthcoming election, how we are going to face it, and what are the preparations are to be needed. That will be guided by Rajsaheb Thakre. I don't know. No, I think this is being deliberately they are doing this. I don't know whether their target is MNS or their target is Bihar election. थँक्यू.
तर मनसे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी प्रतिक्रिया देत होते. काही गोष्टींना भावनेनं नाही तर बुद्धीनं पाहावं. कबूतरखान्याच्या बंदीवरील या ठिकाणी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. निसर्गाच्या चक्राविरोधात जाऊ नये. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.